जय जय रघुवीर जय जय रघुवीर समर्थ. मी रवींद्र पाठक, समर्थ या आगामी मराठी चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट समर्थ रामदास स्वामींच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. 14 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा एक आगळा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आणि ज्या वैचारिक संघर्षातून मनुष्य आज मानसिक स्वास्थ्य शोधतोय, त्या मानसिक स्वास्थ्याचा शोध आणि त्याचबरोबर जेनझी जे आज एक प्रकारे असंतुष्ट आहेत, त्या जेनझीजना देखील विचारांची दिशा देणारा हा चित्रपट आहे. आपल्या नजीकच्या चित्रपटगृहांमध्ये आपण जरूर जावं. सर्वांनी समर्थ रामदास स्वामींच्या या तत्वज्ञानाचा परामर्श या चित्रपटाच्या माध्यमातून घ्यावा ही सर्व नागपूरवासियांना विनंती आहे. नागपूरकरच चित्रपटाचं भवितव्य ठरवतात हे आम्हाला निश्चित खात्रीने माहिती आहे आणि त्यामुळं आज आम्ही सगळे समर्थची टीम आपल्याला विनंती करायला आलेलो आहे. तेव्हा लवकरच 14 ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये भेटूया. हा महाराष्ट्राच्या मराठी सिनेमाबरोबर उभा राहतो का हा प्रश्न स्वतः विचारू आणि आपण जर चांगला सिनेमा केला आहे का ज्याला लोकांनी यावा हा प्रश्न आपल्याला विचारू. स्क्रीन मिळत नाही म्हणण्यापेक्षा आपण स्वतः इथं बसलेली माणसं पहिल्यांदा मराठी सिनेमा बघतो का प्रायोरिटीवरती हा प्रश्न आपण स्वतः विचारू. उत्तर स्क्रीनचा आपोआप वाढत नाही. अरे नागपूरच्या माणसांकडून अपेक्षा ठेवली नाही तर कोणाकडे ठेवायची. अख्खा महाराष्ट्र नागपूरकडे बघून अपेक्षा ठेवतो. नाही आता ह्याच्यावरती बोलण्यापेक्षा मला वाटतं मी सिनेमावरती बोलणं जास्त प्रिफर करेन. कारण सिनेमा आहे आपला सगळ्यांचा सिनेमा आहे. देऊळ बंदला शो मिळाला की भरपूर तुंबाची मंडळ वाढत गेले की शो. माझे प्रवीण तरडे आले होते, त्याच्याविषयी छान बोललं. त्यांनी खूप आनंद दाखवला आणि ते खरंही आहे की राजा शिवाजी आणि देऊळ बंधू या चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना की जो धक्का दिला ऑफिसवरती त्याच्यावर काही आणि समर्थनाने काय अपेक्षा आहे. अर्थात हा नाही सिनेमा करत असताना आपण हीच अपेक्षा ठेवतो की आपला सिनेमा जास्तीत जास्त चालावा आणि आम्ही तसा प्रयत्न केलाय. त्याचं पहिलं गाणं आम्ही रिलीज केलं तर शंकर महादेवन सरांनी गायलंय. प्रार्थना आहे, मुक्ती नाम आणि सदा अंतरे बरीच युट्यूबवरती पॉप्युलर आहे. मी तुम्हाला एक विनंती करेन सगळ्यांना की तुम्ही सिनेमाचा ट्रेलर बघा, सिनेमाची गाणी आउट झाली ती बघा. तुम्ही यू आर द ऑडियन्स. तुम्ही सांगू शकाल की आम्ही रेकॉर्ड करून काढायचं नाही असं नाही आहे. नाही याच्यावरती डिपेंड करतोय. आता जे रिसेंटली जे पिक्चर आले ते खूप वेगवेगळ्या धाटणीचे होते. भूतंबम नावाचा चित्रपट ज्याच्यामध्ये मी पण अभिनय केलाय तो आता रिलीज झाला, जो आता अजूनही थिएटरमध्ये चालू आहे. नागपूरमध्ये पण त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तुंबाडची मंजुळा हा वेगळ्या दर्जाचा चित्रपट होता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळीकडनं त्याला प्रतिसाद मिळतोय. अगबाई सुनबाई काय म्हणतात सुबाई हा सासू आणि सूनमधलं नातं कसं चांगलं होऊ शकेल याच्याबद्दलचा सिनेमा होता. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा येऊन गेला, जो प्रचंड पॉप्युलर झाला, जो खूप चालला, जो मराठी शाळा वाचवण्याबद्दल मराठी भाषा वाचवण्याबद्दलचा होता. तर फक्त देव धर्माचे चित्रपट येत नाही तर उलट वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट आता मराठी चित्रपटसृष्टीकडनं येत आहेत. आणि नागपूरकडनं आमच्या यासाठी अपेक्षा आहेत की आतापर्यंत लोकांनी प्रेम दिलेलं आहे. म्हणजे आम्ही जर सोशल मीडियावर बघितलं तर आपण ट्रेलर किंवा याच्यावरचा रिस्पॉन्स बघतो तर तो आपल्याला बायफर्केट करता येतो. तर नागपूरच्या बऱ्याच लोकांनी हे बघितलेलं आहे आणि प्रचार आणि प्रसार त्याचं केलेला आहे. आमची ही विनंती आहे की कुठल्याही आपण हा चित्रपट जेव्हा येतोय 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय तेव्हा फाळणीचं दुःख आहे. पण या चित्रपटाच्या निमित्ताने आपण एकत्र येऊया. कुठलीही फाळणी न होता आपण सगळे एकत्र येऊया. आपण एकत्र येऊन काहीतरी बनवूया तर मराठी जगेल, मराठी चित्रपट जगतील आणि अजून वेगळे चित्रपट तुम्हाला बघायला मिळतील. आणि आम्हाला चांगले चित्रपट बनवायचे आहेत, चित्रपटसृष्टीला चांगले चित्रपट बनवायचे आहेत. पण हे सायकल कुठेतरी ब्रेक होणं गरजेचं आहे. ही आमची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे चांगले चित्रपट बनवणं. चांगले चित्रपट बनवले तर प्रेक्षक येतात, चांगले प्रेक्षक आले तर थिएटर्स मिळतात. कारण थिएटर्स मिळणं हा बिझनेस आहे. सो आम्ही तो प्रयत्न 100% करत राहू. आणि हा ट्रेलर तुम्ही बघितलं तो प्रयत्न तुम्हाला केलेला दिसेल. आणि चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे लोक म्हणून आम्ही जबाबदारी हे म्हणतो की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट काढत राहू. आणि हे आम्ही तुम्हाला दिलं वचन आहे. आम्हाला कंप्लेंट्स करायचं नाहीये, जस्ट वचन द्यायचं की वी विल डू बेटर. आम्ही अजून चांगलं काम करू.